हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री. संध्याकाळच्या वेळेस मस्त चिकन आणलं होतं, स्वच्छ धुवून मग फुती शिजायला ठेवलं होतं. आणि एक साईड पोळ्या पण चालू होत्या कारण लेट झालं होतं. 8:30 चिकन आणायला झाले होते म्हणून म्हटलं पटापट करून घेते. आणि याच्यात ही पण आमचे पण झोपायचे नाटकं चालू होते. झोपायचे फक्त नाटकंच होते, झोप काही नव्हती. मोबाईलसाठी चालू होतं सगळं. मग तिच्यासाठी वेगळी अशी चिकनची भाजी बनवली, पोळी, आणि तिला जेवण करायला दिलं. नंतर मग ते झोपून जाते. छान झालं होतं तिचं पण, कारण ते फिक्कं जेवते म्हणून तिला वेगळं करून द्यायचं आहे. आणि हे सुक्कं चिकनची भाजी आहे. सुक्कं चिकनची भाजी बनवली आणि मग मस्त झणझणीत असं तिखट रश्श्याचं चिकन बनवलं. आणि भात काही बनवला नव्हता. हे दोनच बनवले, 2 भाज्या, सुक्कं आणि रश्श्याचं, आणि पोळ्या. असंच काही बनवलं होतं. लेट झालं म्हणून मस्त असं वाढून घेतलं. छान असं जेवण झालं होतं. त्याच्यानंतर चांगला माझा वेदूचा अभ्यास चालू होता. अभ्यास म्हणजे ड्रॉइंगच चालू होती. अभ्यास तिनं सकाळीच केला होता. ड्रॉइंग कंप्लीट करायची होती, तिच्या बुकमधल्याच होत्या. आणि मग आम्ही बसलो मस्त निवांत दोघीजणी दिवसभराच्या गप्पा गोष्टी करत. आणि आमची रिकामी कामं म्हणजे डोक्याला तेल लावायचं. तिच्या डोक्याला मी लावून द्यायचा विचार केला होता, आणि माझ्या डोक्याला तिनं लावून द्यायचा विचार केला होता. आणि तिच्या दिवसभराच्या ज्याही काही ॲक्टिव्हिटीज असतील, काही खेळायच्या, काही अभ्यास करायच्या, काही शाळेमधलं, असं सगळं काही ती मला संध्याकाळच्याच वेळेस रोजच शेअर करत असते की आज माझ्या शाळेमध्ये असं झालं, टीचरने असं शिकवलं, स्टोरी लर्न केली, असं होमवर्क झालं आमचं. आणि त्याच्यानंतर मी हे खेळली, ते खेळली, नवीन काही खेळ असतात तिचे ते खेळली. आज मोबाईलमध्ये हे बघलं, हे कार्टून बघलं. आणि हे आमच्या अशा खोड्या चालू होत्या. खोड्या रोजच्याच असतात, आणि गोष्टी पण. तिच्या अशा गोष्टी ऐकून मला नेहमी माझ्या लहानपणीची आठवण येते. कारण मी पण लग्नाच्या अगोदर रोज संध्याकाळी आम्ही तिघंही माझे 2 भाऊ आणि मी असे तिघंही मिळून माझ्या आईला दिवसभराचं जे काही आमच्यासोबत घडलं ते सगळं सांगत होतो. आणि तेच सवय तिच्यामध्ये पण आहे, जी माझी सवय तिच्यामध्येच आहे, कारण मी तशीच होती. आता पण मी माझ्या आईला फोन करून का होईना पण सांगतेच या गोष्टी सगळ्या, की मला आज असं खावंसं वाटते, मी आज हे बनवलं, मी आज ते केलं. तेच सवय तिची आहे. आणि मग काय, माझंच बघून तिचं पण चालू होतं तेल लावायचं, आणि माझा लाड पण करायचा चालू होता. पहिली मुलगी म्हणजे आपली चांगलीच अशी फ्रेंड असते, कारण ही माझी खूपच छान फ्रेंड आहे. आणि ते दाखवणं चालू होतं की माझ्या मम्माचे केस किती लांब केस आहेत, पण गळती खूप जास्त आहे, आणि कोंडा पण आहे. आणि हे नेट लावायचं दुसऱ्यांदा काम चालू होतं. पहिल्यांदा आम्ही लावलं होतं, पण ते काही व्यवस्थित लागत नव्हतं. आणि मग ते उघडून डबल लावलं. आणि संध्याकाळी अशी मिक्सचर सोप मिक्स केली. मिठी सोप आणि साधी सोप अशी मिक्स करून खाल्ली. त्यानं थोडं तोंडाला चव चांगली वाटते. अशा याच्यात चव पण येत नाही. चला बाय.